हे गाईस, तर आत्ता कांदा लावायचं चाललंय. इथं मेथी टाकलीस मामा? 2-3 राहिलेत ना? पाय टाकलाय ते बघू पेंडी दाखवा. अशी पेंडी दाखवा थांबा. बंद कर. तुम्ही कशा दिसणार आहे? तुम्ही दिसणार. बघू द्या इकडे. द्या इकडे. मी माझ्या मनानं आता करतो. किती दिवसाचं रोप आहे हे? कमीत कमी 1.25 महिन्याचं रोप आहे. आणि आता इथं आई लावते रोप. आणि साधारणतः 3-3.5 महिन्यामध्ये येणार है ना. पुढे लसूण लावलंस? 1, 2, 3. 3 फुटाचा बेड आहे ना मामा? 3 फुटाचा बेड आहे ना आपला? हा, 4 फुटाचा बेड. तिकडचा 3 फुटाचा वाटतोय. 4 फुटे असू दे. 4 फुटाचा बेड आहे आणि साधारणतः कांदा आणि लसूण लावला. तर आता पाणी सोडले बेड मध्ये. सो बेसिकली तुम्ही डायरेक्ट सुद्धा म्हणजे खुरप्याने अशा रेषा मारून इथे लाईननी लावू शकता असं. बट सीन असा आहे की खूप आत्ता जमीन खूप तापलेली असते, त्यामुळे खुरप्यानी खूप वेळ जातो कडक असल्यामुळे. त्यामुळे ही प्रोसेस बेस्ट आहे. पाणी द्यायचं बेडला पूर्ण, त्या बेडमध्ये पाणी सोडायचं आणि नंतर मग रोप लावत लावत घ्यायचं पूर्ण एरियामध्ये. आणि डिपेंड आहे कसं लावायचं. तुम्हाला दाट लावायचं तर तुम्ही लावू शकता इझिली. आणि हे जसं मी म्हटलं साधारणतः 3-3.5 महिन्यामध्ये. आता हे रोप मोठं आहे, मीडियम साईजचं आहे. 1.25 ते 1.5 महिन्याचं रोप आहे आणलेलं. तर हे त्यामुळे 3 ते 3.5 महिन्यामध्ये रोप चांगलं पोचलं जाईल. रोप म्हणजे कांदा. तर ह्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक हळवा असतो. मामा कुठला रे प्रकार? हळवा आणि महान? महान आणि हळवा. तर हा आत्ता जो लावलाय तो महान, पांढरा आणि लाल. हा, चाललं असेल, झालं पण असेल मला वाटतं लावून. हे पण कांदाच आहे का मामा? हे आपण आणलेलं कुठं लावले कालचं? ह्या हा, इकडे इकडं ना. काय फक्त काल कापलं का तुम्ही ते रोप? कापलंय का शेंड? आणि हे आजचं आहे का सगळं? जरा बारीक आहे पण मामा हे आज आणले. बारीक मोठं आहे, बारीक मोठं आहे की. इकडे पण आहे की. ही अख्खी लाईन लावलीस आज? हे फेस आहे तिथपर्यंत कालचं पुरलंय. मग आज जास्तच आणलेलं असतो. द्या बरं एक मामी रोपटं. इथे एक थांबा, असू देत, मी व्हिडिओच काढतो डायरेक्ट. एवढं होय. इथं लावू का? हे बघ कसं लागलंय. हे निघालं बाहेर. धरा भरला हात. आता कसं लावायचं? धर बाबा, हेच धर. काहीतरी धर, दोन्हीतले हे धर. मी कांद्याचं रोपच लावतो डायरेक्ट. धरा. एवढं दे, चालूच आहे. लाव का इथं मध्ये? खूप सुका इथं लाव का असं मस्त पैकी? किती आज कोंबायचं? एवढं बस का? सो गाईज, आत्ता इथे आता म्हणजे मामाच्या रानामध्ये इथं 1, 2, 3 बेड लावलेत. तर आम्ही काल गेलो होतो रोप आणण्यासाठी. तर याच्यामध्ये हळवा आणि एक महान अशा 2 व्हरायटी असतात. तर आत्ता आम्ही लावली आहे महान व्हरायटी, जी जास्त लाल नसते आणि थोडीशी पांढरट असते. ती व्हरायटी जास्त दिवस टिकते, जास्त वर्ष टिकते असं म्हणलं तरी चालेल स्टोअर करून. आणि जी मार्केटला आपण बघतो लाल पूर्ण प्युअर,
असं म्हणलं जातं की खूप चांगला आहे कांदा, तो असतो हळव्या जातीचा, जो खूप दिवस नाही राहत, म्हणजे कालावधी खूप कमी राहतो आणि त्यातल्या त्यात तो कांदा लवकर सुद्धा उगतो. म्हणजे त्याचं जे हार्वेस्टिंग आहे ते खूप लवकर होतं. म्हणजे जिथे 3 महिने आहे, 3.5 महिने आहे, तर हे साधारणतः 2.5 पावणे 3 महिन्यामध्ये, म्हणजे एक 15-20 दिवसाचा फरक साधारणतः डिफरन्शिएट करतो व्हरायटी वाईज. सो अशा वेगवेगळ्या व्हरायटीज म्हणजे असतात. तर 2 मला माहिती आहेत, तेही मला आत्ता कळालं लावताना. म्हणजे जास्त आपण ह्यावरती विचार नाही करत, बट अशा पण व्हरायटी असतात ज्या जास्त दिवस टिकतील. ह्या व्हरायटीजवरती पण आपला फोकस पाहिजे. तर आता चालू आहे चेंबर बंद करण्याचं काम मामाचं. सो आय होप की तुम्हाला ही माहिती कांद्याबद्दल म्हणजे चांगली वाटली असेल, आणि आय होप की मी थोडंफार काहीतरी एक पॉईंट ॲड करू शकलो तुमच्या नॉलेजमध्ये. सो थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग, आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल आणि बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी, म्हणजे मी जे काही आत्ता करतो ते तुम्हाला इझिली तुमच्यापर्यंत पोचेल. आणि काही चुकलं असेल, काही पॉईंट्स माझ्याकडून राहिले असतील, तर मला कमेंट करून सांगा, करेक्ट करा. जर मी ही माहिती चुकीची दिली असेल, मला करेक्टसुद्धा करू शकता तुम्ही, आणि आय होप की तुम्ही करेक्ट कराल मला ह्या माहितीबद्दल. ओके गाईज, केस असे हवेमुळे हे होतात. सो बाय.